मुंबईतल्या कांदिवलीतल्या संचिता हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। तो म्हणजे संचिता हॉस्पिटलचे जे मालक आहेत त्यांच्यातनं आणि बँकेतला जो कर्जाच्या वर्ण असलेला जो वाद आहे तो न्यायप्रविष्ठेत आहेत। मात्र दुसरीकडे आज सकाळी या ठिकाणी येऊन बँकेकडनं या रुग्णालयाला टाळं ठोकण्यात आलेलं आहे। मुळात या रुग्णालयात अजून ही रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत आणि त्यातच या ठिकाणी बँकेने येऊन टाळं ठोकल्यामुळे ना रुग्ण आत येऊ शकत आहेत, बाहेर येऊ शकत आहेत किंवा याकडनं डॉक्टर आतमध्ये त्यांच्या उपचारासाठी जाऊ शकत आहेत। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की संचिती हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि 3 मजली ही इमारत आहे ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। मुळात रुग्णालय आतमध्ये रुग्ण असताना या ठिकाणी बँकेने येऊन त्या ठिकाणी आपण पाहतोय की टाळं ठोकलेलं आहे। जे कर्ज थकलेलं आहे त्या अनुषंगाने ही कायदेशीर कारवाई त्यांनी केल्याचं म्हटलेलं आहे। मात्र वस्तुस्थिती नेमकी काय आहे ती आपण जाणून घेणार आहोत। याच रुग्णालयाच्या मिनाली कांबळे डॉक्टर या ठिकाणी आहेत। मॅडम, सर्वप्रथम आतमध्ये जे रुग्ण आहेत त्यांची प्रकृती कशी आहे? ॲक्च्युली त्यांची प्रकृती खूप त्रासदायक नाही आहे, त्या स्वस्थ आहेत। पण त्या ज्या प्रॉब्लेमसाठी इकडे आलेल्या होत्या त्यांची मी ना उपचार करू शकते, ना बाहेरचा कोणी डॉक्टर जाऊन उपचार करू शकते, ना ते दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन उपचार करू शकतात। तर त्या इथं बंदिस्त झालेल्या आहेत आणि बंदिस्त ह्याच्याकरता झालेल्या आहेत की काल जो दरोडा पडला आमच्याकडे बँके थ्रू, जो हॉस्पिटलवरती दरोडा घातण्यात आला आहे त्याच्यामध्ये पेशंटची काही चूक नव्हती ना साहेब। पेशंट इथं इलाज घेण्यासाठी आलेले, जे रेग्युलरली इलाज घेण्यासाठी, वरची जी पेशंट ॲडमिट आहे तिचं पोटात दुखायला लागलं म्हणून ती काल संध्याकाळी इकडे आली। त्यावेळेला तिचे नातेवाईक आले आणि ती 15 दिवसापासून आपल्याकडे ट्रीटमेंट घेते। त्याच्या आधी पण ती आपल्याकडे ट्रीटमेंटला होती। तिचा काय दोष आहे साहेब? आता जे बँकेनं काल कारवाई केली ती कारवाई म्हणजे दरोडा म्हणण्यात येते आणि ती दरोडा जो केला गेला तो इथल्या लोकल पोलीस स्टेशनच्या खूप चांगल्या मदतीनं केला गेला। लोकल पोलीस स्टेशनच्या संमतीनं हे टाळे मारले गेलेत। हे टाळे मारण्या घेण्याचा त्यांचा संबंध फक्त हे आहे की माझ्या भावानं ह्या हॉस्पिटलच्या काही पार्ट संदर्भात जे काही कर्ज घेतलेलं होतं त्या कर्जाची पूर्तता झालेली नाही साहेब। यातली वस्तुस्थिती अशी आहे की ती कर्जाची पूर्तता करण्यासाठी जो अमाऊंट आमचा हॉस्पिटलचा बँकेमध्ये पडलेला होता त्याच्यापैकी 14 ते 15 करोडचा अमाऊंट बँकेनं विचित्र पद्धतीनं म्हणजे अवैध पद्धतीनं तो काढून घेतलेला आहे। आणि ज्यावेळेला माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेला बँकेला हे माहिती होतं की बँकेचं कर्ज पेंडिंग आहे त्यावेळेला त्यांनी तो अमाऊंट का काढायला दिला, ही पहिली गोष्ट आहे। आणि दुसरं, जर समजा त्यांना माहिती होतं की ह्या वास्तू संदर्भात हे कर्जाचे प्रोसिडिंग आहेत तर त्यावेळेला त्यांनी तो अकाउंट सील का नाही केला? माझ्या भावाचे 4 अकाउंट तिथं होते, 4ही अकाउंटमधून पैशाचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत। जे ट्रान्झॅक्शन्स त्यांनी दिले नसल्यामुळे आणि त्यातले पैसे काढले गेलेले असल्यामुळे आम्ही कोर्टामध्ये सिटी सिव्हिल सूट फाईल केला त्यांच्या अगेन्स्ट। ज्या सिटी सिव्हिल सूटमध्ये आम्ही प्रोटेक्शन मागितलेलं आहे, ज्याची नोटीस ऑफ मोशन त्यांना 13 तारखेला दिलेली गेली होती। नोटीस ऑफ मोशन दिलेली असताना ते जे सांगतात की आम्ही हे केलं ते सांगतात की आम्ही पोझिशन घेतलं असं त्यांनी कोर्टाला सांगितलं, पण पोझिशन त्यांनी घेतलेलंच नव्हतं। त्याच्यानंतरही आपल्याकडे पेशंट ॲडमिट होते। मग ही वस्तुस्थिती असताना आणि हायकोर्टानं त्यांचं पोझिशन मंजूर केलेलं नाही। सिटी सिव्हिल कोर्टामध्ये 21 तारखेला जे नोटीस ऑफ मोशनचं हिअरिंग झालं त्याच्यामध्ये त्यांनी पुरावे दिलेले नाहीत त्यांच्या पोझिशनचे। जर साहेब समजा उद्याच्याला तुम्ही पोझिशन घेतलं तर इमिजिएटली तुमच्याकडे पुरावे असले पाहिजेत। तुम्ही नाही सांगू शकत की मी 4 दिवसांनी देतो, 5 दिवसांनी देतो, 8 दिवसांनी देतो। त्याच्यानंतरही त्यांनी जे पुरावे दिले त्याच्यावरती आम्ही रिजॉइंडर फाईल केलेला आहे आणि ते फाईल करत असताना त्याची अजून पेंडिंग डेट असताना या 10 दिवसामध्ये बँकेनं 4 वेळेला आमच्या हॉस्पिटलवरती दरोडे घातलेले आहेत। दरोडे कशा संदर्भात घातलेले आहेत की आम्हाला आमचं पोझिशन कॅप्चर करायचं आहे। तुमचं पोझिशन जिथं नव्हतं आणि जिथं कोर्टानं मान्यच केलेलं नाही तिथं तुम्ही कॅप्चर करण्यासाठी अशा उद्योग करता। लास्ट टाइम त्यांनी 9 पेशंटला बाहेर काढून त्रास दिला, ज्यांना आम्हाला परत ट्रीटमेंट द्यावी लागली। एकाची प्रकृती खराब झाली, त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून तिथं द्यावे लागले का तर आपल्याकडे सिरियस पेशंट आम्ही घेत नाही आहे सध्या, सगळ्या सुविधा नसल्यामुळे। त्याच्यानंतर त्यांनी 2 वेळा आले, त्यावेळेला त्यांनी आतमधल्या वस्तूंचं, ऑपरेशन थिएटरमधल्या वस्तूंचं नुकसान केलं, खालच्या वस्तूंचं नुकसान केलं। कार्पेंटर आणि किल्ली मेकरचा जरूरत काय पडते बँकेला, कशासाठी जरूरत पडते? तोडाफोडी करायला। त्याच्यानंतर 3रा दरोडा त्यांनी घातला, त्यावेळेला पण 2 पेशंट आतमध्ये बसलेले, त्यांना हाकलून काढलं।
कालचा दरोडा होता तो 6:30 वाजता घातला गेला. 6:30 वाजता तुम्ही मला सांगा, बँकिंग आवर्स संपल्यानंतर, कोर्ट आवर्स संपल्यानंतर, पोलीस स्टेशनची कारवाई संपल्यानंतर अशी कुठली गरजेची गोष्ट होती? जर समजा त्यांचं पोझिशन त्यांना डिक्लेअर करायचं, कोर्टाला तुम्ही सांगा माझं पोझिशन डिक्लेअर करा, कोर्ट करणार डिक्लेअर. आम्ही कोर्टासोबत आहेत. न्याय व्यवस्था जे आतमध्ये रुग्णालयातले म्हणजे रुग्ण आहेत हे नेमके किती दिवसापासून आहेत या ठिकाणी उपचार घेत आहेत? हे रुग्ण आहेत ते एक पेशंट आहे, एक त्याची रिलेटिव्ह आहे आणि एक आमची आयाबाई आहे. हे आयाबाई तर इथं काम करतीच आहे, पण जे रुग्ण आहेत आणि त्याचा रिलेटिव्ह आहेत हे काल दुपारी आलेले. मी गोरेगावला होते त्याच्यामुळे मी त्यांना बघू नव्हते शकले, तर तिच्या पोटात दुखत होतं म्हणून त्यांना सांगितलेलं वरती जाऊन झोपा म्हणून. आपण स्वतः पोलिसांची काही मदत मागितली होती का? पोलिसांकडून आपल्याला काही मदत मिळाली आहे का? पोलिसांकडून आम्हाला त्रासाशिवाय काहीही मिळालेलं नाही. इनफॅक्ट हे जे कोर्टाचे प्रोसिडिंग्स आहेत या सगळ्याचे पेपर मी अनिल पाटील हे जे सिनियर इन्स्पेक्टर आहेत समतानगर पोलीस स्टेशनचे त्यांना वेळोवेळी पोहोचवलेले आहेत. त्यांना हे पण सांगितलेलं आहे की साहेब पोझिशन त्यांचं डिक्लेअर झालेलं नाही, त्याच्यामुळं तुम्ही इथं आम्हाला वारंवार येऊन पेशंटचा त्रास देऊ नका. हे पोझिशनच्या गोष्टीच्या आधी, हे तर न्यायप्रविष्ट आहे प्रकरण, ते वेगळीच गोष्ट आहे, पण ह्याच्या आधी त्यांचे पोलीस ऑफिसर आणि स्पेसिफिकली दुधले मॅडम आणि पूजा चव्हाण मॅडम आणि अजून 2 पोलीस इन्स्पेक्टर हे वारंवार या हॉस्पिटलमध्ये येऊन पेशंटला हाताला पकडून बाहेर काढत होते. त्याच्यानंतर त्यांचे सलाईन उपसून काढत होते. त्यांना सांगायला त्यांना धमक्या देत होते, तुम्ही जर समजा आज इथून गेला नाही तर तुम्हाला आम्ही अरेस्ट करणार, तुमच्या डॉक्टरांना अरेस्ट करणार. असे कितीतरी पेशंट मी तुम्हाला दाखवू शकते. पण साहेब हा जो विषय आहे तो वेगळा आहे. आजच्या तारखेला मला तुमची मदत ही हवी आहे की माझे पेशंट आतमध्ये अडकलेले आहेत, त्यांचा या न्यायप्रविष्ट प्रकरणाशी काही संबंध नाही. त्यांना ट्रीटमेंट मिळणं जरुरी आहे आणि त्यांना ट्रीटमेंट नाही मिळाली तर माझ्या डॉक्टरकीला पण अर्थ राहणार नाही आणि या हॉस्पिटलला पण अर्थ राहणार नाही. तुम्ही प्लीज इंटरव्हीन करा. आणि संदर्भात जे रुग्ण अडकलेले आहेत त्या संदर्भात आपण इतर ठिकाणी काही मदत मागितली, लोकप्रतिनिधींकडे गेलात किंवा कोणाकडे मदत मागितली? साहेब काल संध्याकाळी ज्यावेळेला हा घटना घडली त्यावेळेला मी गोरेगावला होते. गोरेगाववरनं मला यायला 20 मिनिटं लागली. 20 मिनिटानंतर आम्ही एकही गोष्ट किंवा एकही पक्ष किंवा एकही लोकप्रतिनिधी नाही सोडलेला. तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आम्ही इथले अतुल बातकळकर आहेत त्यांना सांगितलेलं आहे, प्रवीण दरेकर आहेत त्यांना सांगितलेलं आहे, प्रकाश सुर्वे आहेत त्यांना सांगितलेलं आहे, सुनील प्रभू आहेत त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यावरती फोन केलेला आहे, सुनील तटकरेंशी मी बोललेले आहे. त्याच्यानंतर सुप्रिया सुळे साहेबांच्या मॅडमच्या PAशी बोललेलं आहे मी काल स्वतः. पण रात्री साहेब ज्यावेळेला मला सहन होईना की माझे पेशंट आतमध्ये कैद्यासारखे बंद केलेले आहेत आणि बँकेच्या आणि पोलिसांच्या संगनमताने केले आहेत, त्याला मी रात्री 2:40ला मी मातोश्रीवरती गेले. तिथं निरोप ठेवला की साहेब खूप अर्जंट आहे, माझे पेशंट आतमध्ये अडकलेले आहेत. आमची 3 निरोप आला त्यांच्याकडून हा निरोप आला की तुम्ही उद्या सकाळी 11:30 वाजता येऊन भेटा, नाहीतर त्यांचे जे PA आहेत रवी म्हात्रे त्यांना तुम्ही फोन करा. पण साहेब मी कमीत कमी 25-30 वेळा त्यांना, आज सकाळी पण मी त्यांना 7-8 वेळाला फोन केला पण त्यांच्याकडून रिस्पॉन्स नाही आला. पण त्याच्यानंतर विनायक राऊत साहेबांचा फोन जरूर आला सकाळी. त्यांना मी इन्फॉर्म केलेलं आहे की बाबा अशी अशी परिस्थिती आहे. त्यांनी सांगितलं की बघतो मी काय मदत करू शकतो. त्याच्यानंतर मी राज ठाकरे साहेबांच्या बंगल्यावरती गेले शिवतीर्थवरती. तिथं पण मी निरोप ठेवला की असे असे माझे पेशंट अडकलेत आणि मला आत्ता अर्जंट मदत हवी आहे. सर इथल्या लोकप्रतिनिधी जेवढे आहेत कांदिवलीचे त्यांना पण आम्ही इन्फॉर्म केलं की अरे आम्हाला मदत द्या. आजच्या तारखेला साहेब मी 52 वर्षाची आहे, माझी बहीण 54 वर्षाची आहे. आम्ही फिजिकली केपेबल नाही आहोत. सर तुम्हाला जर व्हिडिओ शूटिंग पाहिजे असेल तर मी व्हिडिओ शूटिंग देते. काल ज्या वेळेला हे लोक भांडत होते त्यावेळेला सर माझी पूर्ण युरिन लीक झाली. इतक्या फिजिकल व्हायलन्समध्ये पोलिसांनी आम्हाला टाकलंय. ह्याच्या आधीचा दरोडा होता त्यावेळेला पण साहेब त्यांनी कार्पेंटरची बॅग खेचताना त्यावेळेला पण माझी युरिन लीक झाली. आणि त्यावेळेला मला आश्चर्य काय वाटतं साहेब, त्यावेळेला तुमचे सिनियर अनिल पाटील इथं उभे होते. त्यांना पण आम्ही वारंवार सांगितलं साहेब आतमध्ये पेशंट आहेत, तुम्ही कारवाई थांबा, ही तुम्ही थांबा. त्यांनी सांगितलं मी थांबवणार नाही. आणि कारवाई ही नाहीच आहे साहेब, ही दरोड आहे. जे काय प्रकरण न्यायप्रविष्ट आहे ते न्यायालय न्याय करेल. न्यायालयाने आज त्यांचं पोझिशन मंजूर केलं. आम्ही लायबल आहोत इथून उठून निघून जायला, माझ्या पेशंटला इथं न घ्यायला. आणि साहेब त्यातली अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचं जे पोझिशनचा पार्ट आहे तो ज्या संदर्भात आहे ते पैशाचे व्यवहार त्यांनी अजून डिस्क्लोजच नाहीच केलेले. दुसरी गोष्ट आहे की हे हॉस्पिटल खूप मोठं आहे आणि या हॉस्पिटलचा बराचसा पार्ट आहे जो त्यांच्या पोझिशनमध्ये नाही आहे. तो आम्ही युटिलाइज न करता ते पूर्ण जागा एन्क्रोच करून विकायचा प्रयत्न करतात. तिसरी गोष्ट आहे बँकेतनं हे कर्ज घेतलं होतं तुमच्या भावाने आणि किती स्वरूपात हे कर्ज होतं, किती फेडलंय, किती बाकी आहे याबाबत काही चर्चा झाली? आम्हाला ह्याच गोष्टीसाठी आम्ही कोर्टात गेलोय साहेब
की आम्हाला आधी हिशोब तर द्या. पोझिशन केव्हा होतं साहेब, जर तुम्ही कर्जाची पूर्तता केली नाहीत तर, आणि कर्जाची पूर्तता करण्याजोगा जर अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये असेल आणि जर आम्ही सांगत असू की तो अकाउंट तुम्ही विड्रॉ करा आणि त्याच्यानंतरही उरलेले पैसे काय उरत असतील, आम्ही भरायला तयार आहे साहेब. मी 2023 पासून बँकेच्या मागं लागले, लिखितमध्ये देऊन ओरली सांगून की आम्हाला ह्याच्यामध्ये सोल्युशन द्या. हे हॉस्पिटल साहेब आमच्या भावाची स्मृती आहे, आमच्या फॅमिलीचं नाव आहे, फेम आहे. कोरोनामध्ये 100 पेशंट इथं ट्रीट झालेले आहेत साहेब. खूप पेशंट मरताना इथं वाचलेले आहेत. कांदिवलीचं नंबर 1 हॉस्पिटल आहे. एका मराठी माणसानं खूप कष्ट करून त्याला उभं केलं आहे. आणि साहेब इथले पॉलिटिशियन्स, इथली बँक, इथले पोलीस हे सगळं मिळून ही वास्तू गोदरेजसाठी विकायचा प्रयत्न करतायत का? आम्हाला इथं नागरिक म्हणून राहण्याचा अधिकार नाही ते तर सोडाच, पण पेशंटचं का नुकसान करतायत? पेशंटचा काय दोष आहे साहेब? माझ्या भावानं कर्ज घेतलं, माझा दोष आहे. माझ्या फॅमिलीचा होता तो माझा दोष आहे, पण त्यासाठी पेशंटला का सफरिंग साहेब? तर नक्कीच आपण पाहतो की कालपासनं खरं तर रुग्णालयामध्ये पेशंट आहेत ते अडकून पडलेले आहेत. बँकेने या ठिकाणी सील केलेलं आहेत. स्वतः मिनल कांबळे म्हणत आहेत की आमचा जो व्यवहार आहे बँकेची आहे आणि हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्टेत आहे. मात्र रुग्णांना उपचार मिळणं गरजेचं आहे. ते मागील 1-2 दिवसांपासून आतमध्ये अडकलेले आहेत. हे रुग्ण ना बाहेर येऊ शकत आहेत ना आत जाऊ शकत आहेत, स्वतः मिनल कांबळे. त्यामुळे एकूणच एक गंभीर प्रकरण यासमोर पाहायला मिळतं. एक भयावह वातावरण आहे. त्यामुळे यातनं आता या रुग्णांची सुटका नेमकं कोण करणार? लोकप्रतिनिधींना देखील त्यांनी या संदर्भात त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. अद्याप तरी कुठली मदत मिळालेली नाहीये. मात्र त्यामुळेच रुग्ण हे आतमध्ये अडकून पडलेले आहेत. आपण पाहतोय की बँकेने या ठिकाणी हे सील केलेलं आहे. रुग्ण आतमध्ये अडकलेले आहेत. नेमकं आता या रुग्णांची सुटका कशी होते हे पाहणं महत्त्वाचं राहील. मात्र हा संपूर्ण प्रकार हा खूपच गंभीर आहे, जो कांदिवलीतल्या या समतानगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत या हॉस्पिटलमध्ये घडताना पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.